तर विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या JMS CET 2.0 यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही थंबनेल टायटल पाहिलंय की MST CETचा जो आता तुमची जी 28 तारखेपासून तुमचं रजिस्ट्रेशन चालू होणार आहे, पण त्यानंतर तुमचं शेड्यूल काय असणार आहे CETचं, तर ते या ठिकाणी डिस्प्ले करण्यात आलेलं ऑफिशियल वेबसाईटला. तर ते आपण पाहणार आहोत. त्याआधी चॅनलवर नसाल तर चॅनलला सबस्क्राईब, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. ठीक आहे. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्याला देखील जॉईन करून घ्या. त्या ठिकाणी अशाच नवनवीन अपडेट्स मिळत राहतात. तुमच्यासाठी एक मी खास चीज घेऊन आलेलो आहे. ती काय आहे तर पहा. व्हिडिओ सुरू करण्याआधी मी तुम्हाला कॉलेज दोस्त विषयी माहिती सांगतो. डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये लिंक पिन आहे, त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला या कॉलेज दोस्त या बोर्डवरती यायचं आहे. यामध्ये तुम्ही कोणतेही प्रश्नाचे उत्तरं या ठिकाणी विचारू शकता सहजपणे. या ठिकाणी MST CETचा एरिया वाईज कट ऑफ लिस्ट विचारू शकता. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी बरेचसे ऑप्शन मिळतील, जसं की तुम्हाला तुमचं स्टेट वगैरे निवडायला या ठिकाणी ऑप्शन येईल, त्यानंतर डिस्ट्रिक्ट येईल आणि त्यानंतर तुमची जर्नी या ठिकाणी स्टार्ट होईल. एक्सप्लोर MST CET मेनूवरती क्लिक जर केलं, त्या ठिकाणी इम्पॉर्टंट डेट्स असतील, त्याचबरोबर MST CET अपडेट्स असतील, त्याचबरोबर MST CET रिसोर्सेस असतील. तुम्हाला जे पण पाहिजे या ठिकाणी संपूर्ण माहिती या ठिकाणी फ्रीमध्ये या ठिकाणी या बोर्डमध्ये मिळणार आहे. त्याच्यामुळे याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, लवकर जा. आणि तुम्हाला जर चेक करायचं असेल तुम्हाला कोणतं कॉलेज मिळू शकतं किंवा तुम्हाला कॉलेज लिस्ट पाहिजे असेल तर लवकर जा आणि तुम्ही या ठिकाणी या बॉटवरती क्लिक करून व्हॉट्सअप ग्रुप या ठिकाणी व्हॉट्सअपला मेसेज करू शकता, चॅट करू शकता. चला व्हिडिओ सुरू करू. पहा विद्यार्थी मित्रांनो, ऑफिशियल वेबसाईटच्या नोटीस सेक्शनमध्ये जर आला तुम्ही तर या ठिकाणी एक 3 नंबरचा सेक्शन आहे, त्यामध्ये BE BTech असेल. इथं वरती आलेलं आहे कोणाचं MBA आणि MMS, पण त्यांचं सांगत नाही मी, BE BTechचं सांगतो. त्यावेळेस तुम्ही ही लिस्ट डाउनलोड करताल त्यावेळेस तुमच्यासमोर अशा पद्धतीचे संपूर्ण शेड्यूल या ठिकाणी ओपन होतं. हे शेड्यूल एक 6 पानाचं शेड्यूल आहे. ठीक आहे. यामध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. आता पहा, या ठिकाणी तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स आहेत, हे वाचून घ्यायचे आहेत संपूर्ण इन्स्ट्रक्शन्स. आता पहा, इथून मी स्टार्ट करतो. ठीक आहे. फीपासून फी स्टार्ट करतो. रजिस्ट्रेशन फीचं तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. रजिस्ट्रेशन फी पहा, जनरल असेल, जनरल कॅटेगरीसाठी तर ती 1000 रुपये आहे. त्याचबरोबर OBC असेल, SC SBC असेल, EWS असेल किंवा SCBC असेल, किंवा या ठिकाणी जेवढ्या कास्ट दिल्यात त्यामध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्हाला 800 रुपये रजिस्ट्रेशन फी आहे. आणि जर तुम्ही ओपन असाल तर तुम्हाला 1000 रुपये फी आहे. तर या ठिकाणी पहा, आता ॲक्टिव्हिटी आणि शेड्यूल. आता फर्स्ट डेट आणि लास्ट डेट या ठिकाणी दिलेले आहे. त्याचबरोबर ॲक्टिव्हिटी सिरियल नंबर पहा, 1 नंबर सिरियल आहे. या ठिकाणी ऑनलाईन पहा, आता काय दिलं आहे, ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन अँड अपलोडिंग रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स बाय कॅन्डिडेट फॉर ॲडमिशन ऑन वेबसाईट. वेबसाईटवर ॲडमिशन करण्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे आहे ते कधी करायचं आहे तर तुम्हाला सांगितलं आहे 28 तारखेपासून स्टार्ट होणार आहे. तर पहा, या ठिकाणी 8/7 लास्ट डेट आहे, पण ही वाढू पण शकते, कारण की या ठिकाणी एक सिम्बॉल दिलेला आहे, वाढू शकते, मागं पुढं होऊ शकते, त्याचा काही विषय येत नाही. ठीक आहे. आता त्याचबरोबर या ठिकाणी 2 नंबरचा आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म ॲडमिशन ऑनलाईन मोड. ठीक आहे. आता 2 मोड असतात, एक मी तुम्हाला सांगून देतो, परत एकदा सांगितलं होतं मागच्या वेळेस पण, ई स्क्रुटिनी आणि फिजिकल स्क्रुटिनी. ई स्क्रुटिनी म्हणजे काय तर त्या कॉलेजला, तुमच्या आसपासच्या कॉलेजला जायचं आणि त्या ठिकाणी डॉक्युमेंट्स दाखवून व्हेरिफिकेशन करून घ्यायचं. आणि फिजिकल स्क्रुटिनी ई स्क्रुटिनी म्हणजे काय तर ऑनलाईन व्हेरिफिकेशन असतं. ठीक आहे. म्हणजे ऑनलाईन तुम्ही हे करू शकता, सेट डॉक्युमेंट्स अपलोड करून ते व्हेरीफाय करू शकता. पण फिजिकल स्क्रुटिनी म्हणजे काय तर त्या कॉलेजला जाऊन तुम्हाला आसपासच्या या ठिकाणी तुमचं डॉक्युमेंट्स दाखवून तुमचं व्हेरिफिकेशन होत असतं. तुम्ही दोन्हीपैकी कोणताही पर्याय चूज करू शकता, काही अडचण नाही. तर या ठिकाणी पण तेच लिहिलेलं आहे, ई स्क्रुटिनी फिजिकल स्क्रुटिनी, हे तुम्ही इन्फॉर्मेशन वाचू शकता, काही हरकत नाही. ठीक आहे. पण त्याची डेट सांगतो पहा, 30 तारखेला ते स्टार्ट होतं व्हेरिफिकेशन. त्याचा पण व्हिडिओ मी बनवणार आहे, टेन्शन घ्यायचं कारण नाही. त्याची लास्ट डेट आहे 9 तारखेपर्यंत. ठीक आहे. 9 तारखेपर्यंत आहे. एक 8 ते 9 दिवसात तुम्हाला हा रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. आता लगेच स्टार्ट झालं आहे तर लगेच करून घ्या. पहा, या ठिकाणी इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, फिजिकल काय असतं, त्यानंतर ई स्क्रुटिनी काय असतं. आता त्यानंतर खाली जर आलो तर या ठिकाणी 3 नंबरचं दिसतंय, डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट तुमच्यासमोर डिस्प्ले करण्यात येईल एक 12 तारखेला. ठीक आहे. 12 तारखेला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होईल. म्हणजे प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये काय असतं की तुमचं समजा काही तुम्हाला चेक करायचं असतं की तुमचा कॅटेगरी बरोबर आहे का, डेट ऑफ बर्थ बरोबर आहे का, तुमचं नाव बरोबर आहे का, संपूर्ण माहिती तुम्हाला जी असते ती या ज्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला चेक करावी लागते. आता पहा, त्यानंतर एक ग्रॅव्हिग्नस सबमिशन ऑफ ग्रॅव्हिग्नस. समजा तुमचं या ठिकाणी मेरिट लिस्ट लागले आणि त्याच्यामध्ये तुमची कास्ट OBC आहे पण ओपन झालेली आहे, तर ती तुम्हाला चेंज करण्याचा चान्स असतो. ठीक आहे. म्हणजे काही करेक्शन करायचं असेल तर ते तुम्ही सबमिशन करू शकता. ते कधी करू शकता
13 तारखेपासून ते 15 तारखेपर्यंत, ठीक आहे, 5 वाजेपर्यंत कधी करू शकता, काही अडचण नाही. आता त्यानंतर आहे 5 नंबरचं जे आहे डिस्प्ले ऑफ फायनल मेरिट लिस्ट. ज्यावेळेस हे सगळं होईल तुमचं म्हणजे ऑब्जेक्शन वगैरे म्हणजे काही चुकल्या दुरुस्त वगैरे होऊन प्रोव्हिजनलमध्ये तुमची फायनल मेरिट लिस्ट लागते. फायनल मेरिट लिस्टमध्ये पहा आता या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट इंडिया कॅन्डिडेट्स ऑन वेबसाईट 17 तारखेला स्टार्ट होणार, 17/7, ठीक आहे, 17/7/2025, 17/7ला तुमची फायनल लागणार. त्याच्यामध्ये तुमचा रँक वगैरे संपूर्ण माहिती त्या ठिकाणी डिस्प्ले होणार आहे. तर त्यानंतर या ठिकाणी इम्पॉर्टन्स नोट्स आहे, ही देखील वाचा. बरेच विद्यार्थी वाचत नाही, ही नोट्स वाचत चला. काय विषय असतो, ही इम्पॉर्टंट नोट्समध्ये तुम्हाला स्कूटिनी वगैरे न्यू अपडेट्स असतात, हे जे 4 कॅपराउंड आहेत त्याचं इम्पॉर्टन्स असतं. त्यानंतर इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन आहेत नॉन क्रिमिनलसाठी असेल किंवा अन्य डॉक्युमेंटसाठी तुमचं नॉन क्रिमिनल याच्या आतलं पाहिजे असं तसं. हेल्पलाईन नंबर देखील या ठिकाणी दिलेले आहेत. समजा तुम्हाला काय अडचण आली तर ह्या 2 हेल्पलाईन नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट साधून तुमच्या क्युरीज 10 ते 6 या वेळेत तुम्ही कधी पण त्यांना सांगू शकता. असं इम्पॉर्टंट तुम्ही ही नोटीस भरपूर इम्पॉर्टंट आहे, त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी सिरियसली घ्यायची आहे. आता पहा, बरेच जण विचारतात की आता हे BE BTech म्हणजे इंजिनिअरिंगचं आहे, ठीक आहे, इंजिनिअरिंग त्याचबरोबर फार्मसीचं कधी सुरू होणार, तर फार्मसीचं देखील स्टार्ट होईलच, त्याची देखील अपडेट येईल, ठीक आहे. पण पहा, जे विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत व्हिडिओ पाहिला त्यांना मी सांगितलं होतं की फ्री काउन्सिलिंग, ठीक आहे, फ्री काउन्सिलिंगविषयी मी मागच सांगितलेलं आहे. फ्री काउन्सिलिंगला ज्या विद्यार्थ्यांना जॉईन व्हायचं असेल त्या विद्यार्थ्यांनी मला काय करायचं आहे, डिस्क्रिप्शनमध्ये माझा मोबाईल नंबर दिलेला आहे, त्या मोबाईल नंबरला मला मेसेज करायचा आहे. मेसेज कसा करायचा की आम्हाला फ्री काउन्सिलिंग ग्रुपला जॉईन व्हायचं आहे. तर तुम्हाला मी ठिकाणं ग्रुपची लिंक टाकेन, पण कधी टाकेल, तुम्हाला आधी कॉलेज लिस्ट घ्यावी लागेल. आपण व्यवस्थित तुमच्यासाठी आपण कॉलेज लिस्ट बनवलेली आहे सॉर्ट आउट करण्यासाठी, म्हणजे तुम्ही त्या कॉलेज लिस्टमधून तुमची लिस्ट बनवू शकता. एकदम कमी म्हणजे तुम्हाला अंदाज येईल. पण आपण ती कॉलेज लिस्टची एक प्राईस ठेवलेली आहे, ठीक आहे, जास्त प्राईस नाही विद्यार्थी मित्रांनो, फक्त 99 रुपये ही प्राईस आपण ठेवलेली आहे त्या कॉलेज लिस्टची, ठीक आहे, 99 रुपये आहे आणि ती तुम्ही घेऊ शकता, मला माहिती आहे. आणि ज्यावेळेस जे विद्यार्थी ती कॉलेज लिस्ट घेतील त्या विद्यार्थ्यांना ती कॉलेज लिस्ट घेतल्यावरती फ्री काउन्सिलिंग ग्रुपला देखील ॲड केलं जाणार आहे. पहा, मला 2 दिवसापासून तेच मेसेज चालू आहेत, तेच कॉल चालू आहेत, सर फ्री काउन्सिलिंग कधी स्टार्ट करणार. तर आता रजिस्ट्रेशन डेट संपूर्ण माहिती आलेली आहे या ठिकाणी, संपूर्ण डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनचं माहिती या ठिकाणी आलेलं आहे. तर त्या ग्रुपला देखील मी ती माहिती या ठिकाणी पर्सनली सांगत असतो. त्यामुळे तुम्हाला त्या ग्रुपला जर जॉईन व्हायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मोबाईल नंबर आहे, त्याला मला मेसेज करा, ठीक आहे. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बटन दाबून द्या. आणि त्याचबरोबर तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, त्याला देखील जॉईन करून घ्या. आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा विसरू नका. भेटूया पुढच्यामध्ये, तोपर्यंत धन्यवाद.